अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कुणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे पिणे नका भरू पोटी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी महायुग पीठे तटे भीम
भगवंताची कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं याद तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय या अभंगामध्ये बोलतायत की भगवंताचं असं म्हणणं आहे, स्वतः भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, तुम्हाला यायचंय ना, याल तरी यारी लागे अवघे सर्व भेद नाही आहे, सर्वजण माझ्या मागे या. आणि बघा तुम्ही जर माझ्या मागे आलात ना तुम्हाला पोटभर देणार आहे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पुरे पुरे म्हणाल तेवढं देणार आहे. या पण एक करा, हळूहळू चला, गोंधळ करू नका, बडबड करू नका, शांततेत हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरा बोलतात की तुम्ही ज्यामध्ये घाट आहे, तोटा आहे, जे फलकट आहे त्याने पोट भरणार नाही ते टाकून द्या. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अभंगाचा सर्व अर्थ संपलेला आहे. जेवढा काय वेळ मिळेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. किती मोठं भाग्य आहे, महत् भाग्य आहे. स्वतः भगवंताने बोलावं, या माझ्या मागे या. आणि भगवंताच्या मागे गेल्यानंतर पोटभर मिळतं बर का. एरवी पोट भरतच नाही. या पोटा कारणे गा पण बघा भगवंताच्या सानिध्यामध्ये, आणि म्हणून भगवंताची संगती जीवनामध्ये महत्वाची. संगती पंगती देवासवी, संताची पंगत पाहिजे, संताची संगत पाहिजे, भगवंताची संगत पाहिजे. मोठं भाग्य आहे. स्वतः भगवंत बोलवतात, अरे या. कुठलाच भेद नाही महाराज. उंचनीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती कोणी यारे यारे लहान थोर यारे यारे बघा ना, या आणि सर्व या. याती भलती नारी न कुठला भेद नाही. काय जो भेद असेल सज्जनाव आपल्याकडे हा असा तो तसा. दोन माणसं चालले असता, इकडे बसताना म्हणतो
पुढचं चांगलं आहे, आता मागच्याला काही किडे पडलेत का? तो पण चांगलं, पण भेद एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले. आणि म्हणून सर्वांना बोलू सकळाची अधिकार आहे. वारकरी संप्रदायात असा आहे महाराज, नटखटी यावी या दोंडी काय आनंद आहे महाराज. ते सर्व मुलं आहे का कुठला भेद, आणि ज्या ठिकाणी भेद नाही ना त्याच ठिकाणी काल आहे. जस दही लाही एकत्र आणि जीव ब्रह्म्याचं एकपणा एकत्रितपणा भेदच नाही. तुका म्हणे काला कोठे हा भेद देखील भेदरहित जीवन अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल भगवंतांनी सर्व सवंगडी जमा केले. मोगडे असेल वाकडे असेल वेगवेगळे असेल कुठलाच भेद नाही. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती गवळीयाची ताक फिरे कोण पोरे चांगली. भाव महत्वाचा आहे. शबरीची उष्टी बुरे खाल्ले महाराज. शबरीने कोणतं कोलगेट लावलं होतं, ब्रश वगैरे नाही. थोर प्रेमाचा केला
अंतरीची घेतो गोडी भाव निष्ठा श्रद्धा समानार्थी शब्द आहेत. माणसाची निष्ठानिष्ठी असते तो भाग वेगळा आहे. निष्ठा अंतरीची गोडी घेतो महाराज भाव बळे आकळे आणि नाही तर तुम्ही ऐकताय सासू साठी रडली भाव अंतरीचा भिंड सुन रडते ना उंच स्वरात रडते बघा पण भाव भिंड सासूला 2 सुना होत्या. सासू गेली चालली घेऊन हो कीर्तनामध्ये फास्ट होत असते. जांभळाचे मोठे झाड आणि ते जांभळ पण टपुरेचे टपुरे त्याला कोणते म्हणतात राय जांभळ. आता ते असं वारा घालायची आहे चाललंय ते प्रेत. एक सुनवाईने वर बघितलं जांभळ ती म्हणती काळ काळ ग काळ काळ. ही म्हणती काय बघितलं काळ. तिने पण वर बघितलं पण ही म्हणते आता ही पिढा चालवली आहे तिला दहन केल्यानंतर पाहूया. ती म्हणते आता वेळ ग भावांतरीचा भिन्न विठ्ठल. ज्यावेळेस द्रौपदीने आवाज दिला कोठे गुंतलाशी द्वारकेचार भगवान परमात्मा महाराज झाले. साडी थी की नारी थी सर्वांना माहिती दृष्टांत सांगून वेळ घेत नाही. गजेंद्राने धावा केला महाराज हा कहे लक्ष्मी कहे गजराज. बघा आवाज दिल्याबरोबर भगवंत येतो महाराज पण आवाज द्यावा लागतो बरं. भक्त प्रल्हादाने आवाज दिला आला मला. हिरण्यकश्यपाने विचारलं अरे या खांबामध्ये आहे. अगोदर अनेक प्रयोग केले. देव राखी तया मारील कोण बघा. अरे या खांबात आहे का तुझं नारायण आहे का खांबात. हो सर्व ठिकाणी